वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही बघताय सकाळचे 6 वाजले, 6 वाजून 10 मिनिटं झालेत. गुड मॉर्निंग ऑल. तर मी आता चालले वॉकला आणि माझी सकाळची सुरुवात झाली. मी ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. तर आता मी वॉकला जाणार आहे. ग्रीन टी पिली गेली आणि टिफिन बनवून झाला ऑफिसचा, माझा आणि माझ्या मुलाचा. आणि आत्ता मी अगदी थोड्या वेळासाठी, अर्ध्या तासासाठी वॉक करून येणार आहे. इथे सोसायटीमध्ये छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि हा सोसायटीचा खालचा एंट्रन्स आहे ग्राउंड फ्लोअरचा. तर मी आत्ता निघाले, बाहेर पडले घरातून आणि बाहेर किती अंधार आहे तुम्ही बघू शकताय. सकाळचे 6 वाजलेत, त्याच्यामुळे इतका अंधार आहे आणि सकाळी जास्त असं रस्त्याला कोणीच नसतं. तर फक्त शाळेतली जाणारी मुलं असतात आणि वॉक करणारे लोक असतात आणि तेवढीच वर्दळ असते, नाहीतर रस्ता पूर्ण मोकळा असतो. तर तुम्ही बघू शकताय किती अंधार आहे आणि या अंधारातूनच मी आत्ता वॉकला चालले. खरं तर भीती वाटत नाही, कारण असतात लेडीज पण असतात, जेंट्स पण असतात, वॉकसाठी येत असतात. तर मी आत्ता जवळजवळ त्या गार्डनच्या जवळपास पोचले, जिथे गार्डन आहे. तर हे आहे गार्डन आणि गार्डनच्या आतमध्ये मी आता एंट्री केले. तर तुम्ही बघू शकता इथे किती लोक आहेत, त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काहीच नाही आणि मी नेहमी जात असते, त्याच्यामुळे मला बिलकुल भीती वाटत नाही. तर इकडे सगळे लोक वॉक करत आहेत, कोणी योगा करत असतं, कोणी पळत असतं. तर खूप छान वाटतं. सकाळचं वातावरण खूप छान असतं, थंड असं मस्त एन्व्हायरमेंट आहे. सध्या अजून थंडी काही कमी नाही झाली आहे, थोडीफार थंडी आहे. तर खूप मस्त असं एन्व्हायरमेंट आहे. तर असं मला वाटतं की सर्वांनीच स्वतःसाठी असा वेळ दिला पाहिजे. खरं तर मला 9ला ऑफिसला जायला लागतं, पण त्याआधी मी सकाळी 4ला उठते, त्याच्यामुळे माझं सगळंच नीट आवरतं आणि टिफिन वगैरे करायचा असतो. त्याच्यामुळे बाकी काही शूट मी घेतलं नाही, कारण तेवढा वेळ देखील नव्हता. आणि प्रत्येकाने स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतःसाठी जर थोडा वेळ, अर्धा तास जरी काढला तरी तो दिवसभराचा आपला शेड निघून जातो आणि तेवढं काही थकल्यासारखं वाटत नाही. तर मला खूप छान वाटतं असं वॉक केल्यानंतर. मी वॉकही करते आणि जॉगिंग देखील करते, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. तर तिथे 2 मुली बसल्या होत्या, तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही मला शूट कराल का, कारण स्वतः हातात कॅमेरा घेऊन शूट करणं फार कठीण आहे. अजूनही अंधार कमी झालेला नाही आहे, तुम्ही बघू शकताय. तर हे गार्डन खूप छान आहे आणि खूप मोठं आहे. तर असा मी पूर्ण गोल राऊंड मारते, 2 राऊंड चालते आणि 2 राऊंड रनिंग करते, म्हणजे जॉगिंग करते. खूप जोरात नाही पळत, पण मला खूप आवडतं असं जॉगिंग करायला. तर इथे एका साईडला काही लोक योगा करत होते, एका साईडला काही चालत होते. तर असं खूप जागा आहे मोकळी, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. तर मी असं रनिंग करते, तर मला खूप छान वाटतं. तर प्रत्येकाने असं स्वतःसाठी वेळ द्या, म्हणजे स्वतःलाच छान वाटतं की आपल्याकडे वेळ असतो, फक्त त्याचं नियोजन करायचं असतं. तर प्रत्येकाने नक्कीच करावं. थँक्यू सो मच शूट करने के लिए. तर इथे माझा वॉक करून झाला आहे, जॉगिंग करून झालं आहे आणि आता मी घरी चाललेली आहे आणि मला खरंच खूप फ्रेश वाटतं आहे. म्हणजे एक खूप छान अशी बॉडी आपली व्हायब्रेट होते आणि खूप छान वाटतं. आणि घरी आल्यानंतर मी सूर्यनमस्कार केले 1-2, कारण का मला जरा बरं वाटतं सूर्यनमस्कार केल्याने. आणि काही चुकत असल्यास क्षमा करा, कारण मला जेवढं येतं त्या पद्धतीनेच मी करते, पण मला ते छान वाटतं जे पण मी करते. नंतर अंघोळ करून झाल्यानंतर मी इथे देवाजवळ दिवा लावते आहे. ती माझी रोजची सवय आहे की मी अंघोळ केल्यानंतर देवाला दिवा लावते, अगरबत्ती लावते आणि स्वामींचं मंत्र जप करते 1 माळ. तर खूप लोक स्वामींचं जप करत असतील, काही वेगळं नाही आहे.
पण मला खूप छान वाटतं, जरा प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी आपण हे सगळं केल्यानंतर. आणि हे सगळं पूजा वगैरे केल्याशिवाय मी ऑफिसला जात नाही आणि माझं सगळं वेळेतच होतं. नेहमीचा माझा हा दिनक्रम आहे. पण बरेचदा म्हटलं होतं की व्हिडिओ बनवेन, पण होतच नाही, कारण कॅमेरा पकडायला लागतो, शूट करायला लागतं, ॲडजस्ट करावं लागतं सगळं. तर आज थोडा योग आला म्हणून मी करते. आणि आता त्यानंतर मी झाडू मारून घेते, नंतर लादी देखील पुसून घेणार आहे, कारण मला सकाळची ती सवय आहे, मला नीट आणि क्लीन लागतं घर. त्याच्यामुळे तर सगळी माझी ही कामं अशी हळूहळू चाललेली आहेत. पण तरी पण खूप धावपळ असते. तर एवढं मोठं घर साफ करायचं, परत ते पुसून काढायचं, तर वेळ तर नक्कीच जातो. तर इथे माझं सगळं आवरल्यानंतर मी आता माझी स्वतःची तयारी करते. मी ऑफिसला निघते आता, त्याच्यामुळे मला इथे तयारी करते मी स्वतःची. तर मी काही फार असं जास्त मेकअप करत नाही, पण सिंपल मी अशी केस विंचरते, नंतर साधी पावडर लावते आणि लूज पावडर लावते लॅक्मेची, आणि लिपस्टिक लावते, काजळ लावते. बस हेच माझा मेकअप असतो, कारण मला काही फार ते फाउंडेशन वगैरे लावायला हे सर्व नाही आवडत. तर मी खूप सिंपल राहायचाच प्रयत्न करते, पण ऑफिसला जायचं आहे तर जरा प्रेझेंटेबल दिसावं म्हणून मग मी थोडंसं एवढंसंच तरी नक्कीच करते. त्याच्यामुळे छान वाटतं, जरा आपण थोडं प्रेझेंटेबल असणं फार गरजेचं आहे त्यासाठी, कारण 4 लोकात आपण देखील प्रेझेंटेबल असावं. तर माझा जो आरसा आहे तो असा कपाटात करून घेतलेला आहे, त्यामुळे मला असं कपाट उघडूनच हे सर्व करावं लागतं, केस विंचरणं किंवा स्वतःची तयारी करणं वगैरे. तर माझी ही तयारी झाल्यानंतर मी लगेचच ऑफिसला जायला निघणार आहे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का, तर ते मला कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा आहे ते देखील सांगा. तर अजून शेवटपर्यंत नक्कीच बघायला विसरू नका. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता माझी सर्व कामं झालेली आहेत आणि मी ऑफिसला चाललेली आहे. मी अशी रेडी झाली आहे ऑफिसला, जीन्स आणि कुर्ता. तर मी आता माझी सर्व कामं पूर्ण करून संध्याकाळी येणार आहे, कारण 8 ते 8:30 आवर्सची आमची ड्युटी असते. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील बघायला तर मी नक्कीच असे बनवेन. खूप धावपळ होते, पण मी आज खूप ठरवलं होतं की आज व्हिडिओ बनवणार, तर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.